सगळ्यात पोहोचते तुझ्याकडे. फक्त एकच मेसेज वरती ते इथे आलेले आहे आणि मला बिलीव्हच नव्हता की ते इथे येणार, कारण त्यांचा अपॉइंटमेंट सुद्धा आम्हाला भेटत नाही. खरं ही गोष्टी मी हाय करा गाईज, मम्मी हाय कर. सो स्टुडिओवर आम्ही असे पहिले माझे कर्ल्स करून घेतले आणि विथ दिस गाईज निघालो. मी स्वतः कार चालवली. मला इतकं छान वाटतंय. पहिले मी कॅबने जायचे आणि हे स्ट्रगल खूप डिफरंट होतं की कॅब करून जाणं, आणि आता मी स्वतः ड्राईव्ह केलं आणि माझी टीम माझ्यासोबत होती. एवढं हॅपीली आम्ही एन्जॉय केलेली हे रोड ट्रिप, कारण की माझी मम्माला पण आम्ही तिच्या फ्रेंडच्या घरून कलेक्ट केलं होतं, ते सोबत घेतलं होतं आणि तिला दुसऱ्या फ्रेंडकडे सोडायचं होतं. सो आम्ही तिला पण सोबत घेतलेलं. ह्यांचा एन्जॉय गाईज तुम्ही पूर्ण ट्रिपमध्ये बघू शकता. हे पॉवर पॅकेट आहेत ह्या माझ्या गर्ल्स. ह्यांना खाण्यापिण्यासाठी ताक, मग पेरू आणि नंतर ही कैरी. कुठेही थांबलो नाही बिकॉज ऑलरेडी आम्हाला लेट झालं होतं बदलापूरला जायला. आणि यम्मी कैरी हे सगळं घेऊन आम्ही निघालो. रस्त्यामध्ये आम्ही थांबलो. हे गिफ्ट घ्यायचं होतं मला, कारण की आपण फ्रेम फोटोज देऊन काही फायद्याचे नाही आहेत. पण इकडे खूप एक्सपेन्सिव्ह आहे, पुण्याला स्वस्त आहे आमच्या. हे साधे झाड आहे, ते आहे 550 रुपयाला. आणि ही पीस लिली माझ्या स्टुडिओवर एवढी मोठी आली 650 रुपयाला. एवढं महाग असतंय काय करायचं का आपण. तर आम्ही मम्माला सोडले आणि लुक ॲट हर बेस्ट फ्रेंड. वाव, दुनिया राहिली इकडचं तिकडं. ह्यांचा मेकअपच नाही संपत. आता ही ढ किती आहे बघा. ही मुलगी, तिला हे माहित नाही इथं वरती मिरर आहे. ती बाहेरच्या काचेत बघून लिपस्टिक लावते. म्हणजे किती ढ, अक्षरशः ढ. ती कुठे बघून लिपस्टिक लावते बघा काय. अगे तो वर ला आहे ना मिरर. जेव्हा आम्ही इथून निघालो मी तिथे जाऊन पोचली आणि पाहिलं तिच्या स्टुडिओची ओपनिंग होती, बट तिचं कष्ट कुठेच थांबलं नव्हतं. सगळे अरेंजमेंट करून तिने पाणी बॉटल्स आणल्या, सगळं डेकॉर केलं आणि लुक ॲट आवर गॉसिप थिंग. जिकडे ती मला सगळं स्ट्रगल सांगत होती की सीझन चालू आहे आणि एवढ्या क्विक टाईममध्ये तिने हे सगळं उभं केलं. तिची एवढी छान पूजा मांडलेली होती. सो शी इज अ स्वाती गुप्ता, माय स्टुडंट. आणि 2 वर्षापूर्वी तिने माझ्याकडे क्लास केलेला. सगळं ठीक आहे, पण ह्यांची गॉसिप थांबणार नाही. देअर इज नथिंग सिरियस. मग आम्ही स्वातीच्या काही आधीच्या ज्या टीचर होत्या, हेअरच्या टीचर, त्या तिथे आलेल्या आणि तिने माझ्याकडे मेकअप शिकलेला, मेकअप हेअरस्टायलिंग आणि केमिकल हेअर ट्रीटमेंट. सो तिने त्यांच्याशी इंट्रोडक्शन करून दिलं. आणि त्या न्यूज रिपोर्टर आलेल्या बदलापूर स्पेशल. सो त्यांच्याशी आमचं इंट्रोडक्शन झालं आणि असं इनॉग्रेशन आम्ही केलं, जिथे त्यांच्या मॅमला मी इन्व्हाइट केलं. पुढे तिच्या मुलीला घेतलं. तिने ते सांगितलं की तुम्ही मेकअप आर्टिस्ट जे आहेत त्या या ठिकाणी आलेले आहेत. संपदा मॅडम त्यांच्या शुभ हस्ते सध्या आता हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. त्याचबरोबर स्वाती गुप्ता मॅम याची चिमुकली मुलगी आहे लक्ष्मी, म्हणजे तिचं नाव पिऊ आहे, परंतु लक्ष्मीच्या रूपाने तिच्या शुभ हस्ते सध्या आता हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो. तर आपण आता उद्घाटन जे आहे ते करणार आहोत. बोला गणपती बाप्पा. आपलं सोन्याचं काम करत असतं ते म्हणजे सलॉन आणि चांगले प्रोडक्ट, चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आम्ही आतमध्ये एंट्री घेतली. पहिले स्वाती केली, मग पिऊ, मग मी आणि मग त्यांच्या हेअरच्या मॅम. आणि हे बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता, कारण की माझ्या स्टुडंटने जसं हे आम्ही छोट्या छोट्या रॅपर्स काढतोय ना त्या लेबलवरचं ह्यू अँड हेअर्स, सो असंच आम्ही हे सगळं बनवलेलं आहे. कुठेतरी मी त्याचा पार्ट आहे, ह्याच्यासाठी मला खूप आनंद होतो. आणि स्वातीने अशा छोट्या छोट्या गोष्टी कंप्लीट करून आज हे मोठं असं सलॉन उभं केलं आहे, जिकडे ती मेकअप, हेअर, ड्रेप सगळं करते. आणि मला इतकं छान वाटतं. खूप एफर्ट्स आहे. मला खूप म्हणजे खूप. एक ब्रश सुद्धा त्यांनी मला असं धरून सगळं शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे मी सगळं पहिला ह्यांना मानते आणि ह्यांना मी असं आहे एमर्जन्सी. त्यांनी म्हणजे तू टेन्शन नको घेऊ, मी सगळ्यात पोहोचते तुझ्याकडे. फक्त एकच मेसेज वरती ते इथे आलेले आहे आणि मला बिलीव्हच नव्हता की ते इथे येणार, कारण त्यांचा अपॉइंटमेंट सुद्धा आम्हाला भेटत नाही. खरं ही गोष्टी मी खूप मानते. त्यांचा अपॉइंटमेंट सुद्धा आता भेटत नाहीये. त्यांचे फॉलोअर्स तुम्ही बघू शकता 124K आहे. जसं फॉलोअर्स आहे त्यांचं तसं त्यांचा वर्क सुद्धा आहे. सो थँक्यू. खूप खूप खूप. माझं ओपनिंग आहे पण ते आले हे माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. अँड सेकंड ज्यांच्याकडून मी हेअर शिकली आहे माझे अश्विनी देशमुख मॅम आहे. या 2 माझ्या आयुष्यात खूप म्हणजे बदलापूर शहरामध्ये कसं वाटतं आहे? ॲक्च्युली छान वाटतंय.
बट मला स्वातीसाठी 2 शब्द बोलायचे. ती जेव्हा माझ्याकडे आली होती ती ॲज अ ट्रेनिंगसाठी आली होती तिच्या प्रोडक्टबद्दल. बट जेव्हा तिने माझ्याकडे मेकअप शिकला मला पण तिच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. आणि ती इतकी मेहनती इतकी हुशार मुलगी आहे. प्रत्येक गोष्ट तिला व्यवस्थित करायला आवडते. प्रत्येक गोष्ट का करायची कशी करायची इथपासून तिने शिकले. आणि तुम्ही नक्की तिच्याकडनं लग्नाचा मेकअप कुठलाही मेकअप असू दे तुम्ही तिच्याकडनं करा. तिच्या कामात इमानदारी आहे म्हणून घरी लक्ष्मी आहे. तिच्या पायात यश आहे आणि आज ती ह्या जागेवरती पोहोचलेली आहे. सो माझ्याकडनं तुला खूप खूप जास्त म्हणजे मला कळत नाही शब्द कमी पडत आहे तिच्यासाठी. म्हणजे बहुत सारी सक्सेस मिले ऐसी बड़ी हो जाए बहुत ज़्यादा. यानंतरनं स्वातीच्या लहान मुलीने हा सुंदर केक बनवून आणलेला आणि तिच्या जी सोबत असते तिने त्या दोघींनी तिच्या टीमने हा सुंदर केक आणलेला. आम्ही हे सेलिब्रेशन केलं आणि मी स्वातीला घेतलेलं माझं गिफ्ट दिलं. नजर नाही लागणार फक्त त्याचं पाणी बदलायचं म्हणजे खूप मोठं ब्लूम करणार आणि हे जेवढं ब्लूम होणार तेवढे पैसे तुझ्याकडे. हो ग्रेट. म्हणजे मी अमीर होणार आहे. ऑलरेडी तू आहे आता फक्त बँक बॅलन्स भरणार. ओके थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. अशा प्रकारे आम्ही त्या लोगोचं ओपनिंग केलं एकदम आनंदामध्ये. आणि मग मी गेले तिथून माझ्या आईला घ्यायला बदलापूरमध्ये जिकडे तिच्या मैत्रिणींचे होते. आणि आपल्याला लहानपणी कसं कधी गेस्ट आल्यावर डान्स करून दाखवायला लावायचे. तर इने हा इतका सुंदर डान्स केला. आम्ही जेवलो सुंदर. त्याच्यानंतर हा सुंदर डान्स पाहिला आणि इतका आनंद झाला होता की आम्ही तो काळ एन्जॉय केला आहे. सो नाव शी इज डुईंग दॅट. आणि वाव. आणि त्याच्यानंतरनं ॲज युजल माझं स्टोरी टेलिंग चालू झालं. मी मम्मीला एक्सप्लेन करत होते कुठल्या तरी मूवीची स्टोरी. आणि एकदम नॉट इंटरेस्टेड तो चेहऱ्याने माझ्याकडे बघत होती कारण की तिला मी पहिले मोगू दिला. ती बोलली कॉफी चहा काही नको. सो तिला मी मोगू ट्राय करायला दिला. आणि नाव आय वॉज एक्सप्लेनिंग एव्हरीथिंग. आणि नंतर आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो. मम्मी सोडून हे माझी तिन्ही पिल्लं अशी झोपली होती ज्यांनी बेट लावली की ते झोपणार नाहीत पूर्णपणे. सी गाईज बाय. रात्रीचे 1:45 वाजलेले आहेत. 1:45 का 3:45 ग 1:45 वाजलेले आहेत. आणि आम्ही आता स्टुडिओपाशी पोचलो बिकॉज आमचं सकाळी 5 वाजता ब्राईडचा मेकअप आहे स्टुडिओवर. आणि हा कचरा बिचरा आम्ही सगळा आणलेला आहे गाईज. आम्ही रस्त्यावरती कचरा टाकत नाही. आणि कष्ट दुसरं दिसते का ग मी. तर आम्ही ए बाई इकडे सगळ्यांना वाटतं की मेकअप आर्टिस्ट इथे ठेवायचंय. पिशवी दे ती पिशवी बघ फाडे. तर थांबा गाईज पायऱ्या बघू दे आधी मला. हां कमॉन गाईज. तर आम्ही चाललोय आता स्टुडिओवरती. तर आम्ही तिथेच अंथरूण आणलेत घरून आणि आम्ही तिथे आता अंथरूण टाकणार आहे आणि झोपी जाणार आहे कारण की आमची ब्राईड सकाळी 5 वाजता डायरेक्ट स्टुडिओवर येणार आहे. सो जर कोणाला वाटत असेल की इट्स इझी फॉर अस तर नो. आम्ही दुपारी 3 वाजल्यापासून ट्रॅव्हल करत होतो आणि आता 1 वाजता आम्ही तर पोचलो आहे आणि आम्ही आता झोपणार. गुड नाईट. आफ्टर द प्रिपरेशन सी दिस गाईज. आम्ही आता असेच झोपणार आहे. हा छान दिवस वाइंड अप करून हा आम्ही बेड लावला आहे आमच्यासाठी. सी. तर अशा प्रकारे आम्ही स्टुडिओवर हा बेड लावला आणि छानपैकी असं सी दिस इज कॉल्ड अ लाईफ. आम्ही पूर्णपणे छान एन्जॉय केला आणि माझी तिन्ही पिल्लं. सो गुड नाईट अँड थँक्यू फॉर द वॉचिंग माय व्लॉग. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.